वेलकम टू माय ब्लॉग। आजचा हा व्लॉग वाईला मी 2 दिवस ट्रिपला गेले होते त्याबद्दलचा आहे। आणि ह्या ट्रिपमध्ये मी खूप नवीन ठिकाणं, काही जुनी ठिकाणं एक्सप्लोर केली त्याबद्दलचा आहे। हा पार्ट 1 आहे, पार्ट 2 पण येणार आहे, त्यासाठी स्टे ट्यून। नाउ लेट्स गेट बॅक टू द व्हिडिओ। सकाळी लवकर आवरून आम्ही बारशाच्या ठिकाणी जायला निघालो। बारसं कराडला होतं, त्यामुळे तिथूनच जवळ वाई असल्यानं वाईलाही जायचा प्लॅन होता। मस्त वृंदाच्या आईला, वृंदाला छान छान गिफ्ट देऊन आम्ही निघालो वाईच्या प्रवासाला। सध्या रस्त्यांची कामं जोरात चालू असल्यामुळे वाईला जाताना थोडासा ट्रॅफिक लागलं, पण इट वॉज ऑल वर्थ इट। कारण साताऱ्याच्या जवळच 12 मोटेची विहीर आहे, ती मला खूप दिवसापासून पाहायची होती। मग तिथंच जायचं ठरवलं। अतिशय सुंदर असं साताऱ्याजवळचं हे लोकेशन आहे। मला आधीच जुन्या वस्तूंमध्ये, जुन्या काळातल्या स्टोरीज मध्ये खूप इंटरेस्ट आहे आणि त्यामुळेच अशा ठिकाणी आल्यावरती माझं मन एकदम प्रसन्न होतं। त्यानंतर आम्ही मस्त मस्त जांभळांचा आस्वाद घेऊन अजून एका लोकेशनला गेलो। ह्या लोकेशनला जवळजवळ 3.5 एकर मध्ये पसरलेलं वडाचं झाड होतं। आता त्याच्या फांद्या कट करून ते वडाचं झाड छोटं झालंय, पण अजूनही तितकंच छान वाटतं। अशा सुंदर सुंदर पारंब्या पाहिलं की मनातलं लहान मूल जागं होतं आणि त्या पारंब्याचे झोके घेऊ लागतं। एवढ्यातनं पण थोडीशी कलाकुसर वापरून माझ्या आईनं त्या पारंब्यांची एक छान अशी वेणी घातली। त्यानंतर आम्ही पोहोचलो वाईमध्ये। वाईमध्ये आमच्या घराच्या आवारातच एक कृष्णाचं मंदिर आहे। हे कृष्णाचं मंदिर म्हणजे माझ्या लहानपणीच्या आठवणींचा ठेवाच आहे जणू। मी कधी अभ्यास केलाय, कधी मित्रमंडळींबरोबर खेळलीये, तर कधी एकटी सुद्धा खेळलीये। त्या छान अशा आठवणी ताज्या केल्या आणि मग आम्ही गेलो वाईच्या घाटावरती। वाईच्या या सुंदर अशा घाटावरती 2 मंदिर आहेत। एक सगळ्यात फेमस असलेलं ढोल्या गणपतीचं मंदिर, तर दुसरं काशी विश्वेश्वराचं मंदिर। त्या दोन्ही मंदिरांना भेटी दिल्या, आशीर्वाद घेतले आणि मस्त नदीत पाय बुडवून 10 मिनिटं अगदी शांततेत वेळ घालवला। त्यानंतर माझ्या मामाचा ना यामाहा गाड्यांचा बिझनेस आहे, तर त्याच्याकडे असलेल्या जुन्या मस्त गाड्यांसोबत आम्ही छान छान फोटोज आणि व्हिडिओज क्लिक केले। तर असा होता माझा डे 1 चा व्लॉग 1। तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला कॉमेंट मध्ये नक्की सांगा। व्लॉग 2 लवकरच येणार आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी तुमच्या फीडवर कुठं ना कुठेतरी पॉप होईन। आणि सी यू इन माय नेक्स्ट व्हिडिओ। बाय।